महिला मुलींच्या तक्रारीवर आता पोलिसांची तातडीची नजर। नंदुरबारमध्ये सुधारित महिला दक्षता समितीची स्थापना। नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज। नंदुरबार जिल्ह्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय। महिलांच्या तक्रारीवर विनाविलंब आणि संवेदनशील पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी जिल्हा स्तरावर सुधारित महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात आली। नंदुरबारच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांच्या अध्यक्षतेखाली आज 18 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता नवीन महिला दक्षता समितीची बैठक पार पडली। या समितीमध्ये डॉक्टर, वकील, सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी, प्राचार्य, मुख्याध्यापिका, नगरसेविका तसेच विद्यार्थिनींचा समावेश करण्यात आलाय। समितीमध्ये डॉक्टर सौ सपना अग्रवाल, ॲडव्होकेट सीमा खत्री, सुजाता रमाकांत साळवे, प्रतीक्षा समाधान वाघ, राजश्री मोहन अहिरराव, सीमा श्रीराम मोडक, नूतन वर्षा राजेश वडवी, संगीता तुकाराम सोनवणे, सविता गुणवंत पवार, लक्ष्मी राजा वसावे आणि सावित्री भाईदास खडे यांचा समावेश आहे। महिलांच्या तक्रारी आता दडपून ठेवायच्या नाही। महिलांना किंवा मुलींना कोणत्याही प्रकारचा छळ, अडचण, त्रास किंवा अन्याय होत असल्यास त्यांनी भीती न बाळगता तक्रार करावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले। महिलांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्यावर तातडीने, संवेदनशीलपणे आणि प्रभावीपणे कार्यवाही करण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातील महिलांनी आणि मुलींनी आपल्यावर होणारा अन्याय सहन करू नये, तक्रार दडपून ठेवू नये आणि गरज भासल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। महिला सुरक्षित तरच समाज सुरक्षित। नंदुरबार जिल्ह्यात भयमुक्त आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस दलास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। परिवर्तन 24 न्यूजचा थेट सवाल, महिलांच्या सुरक्षेसाठी उचललेले हे पाऊल कितपत प्रभावी ठरते हे आता प्रत्यक्ष कारवाईतून स्पष्ट होणार आहे। अशाच बेधडक आणि स्थानिक घडामोडींसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज।